कायदेशीर सल्लागार हवा अशी मागणी केली होती, ते तुमच्या सोबत आहेत. नेमकं कालच्यापर्यंत चौकशीमध्ये राज्य चौकशीमध्ये काय तुम्हाला रिलीफ मिळाला? जे प्रश्नावली दिलेली आहे त्यानुसार उत्तरं तयार करतोय. काही प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत, काही प्रश्नांची अजूनही बाकी आहेत. त्यासाठी त्यांना वेळ मागितला आणि त्यांनी वेळ देण्याची कबुली दिली. किती दिवस वेळ मागितली आणि किती दिवस म्हणजे आता समजेल त्यांचा काय खुलासा येतो. किती दिवस वेळ मागितलेला आहे, पुढची तारीख कन्फर्मेशन नाही अजून, पण ते लवकरच कळवतील. उद्या किंवा फोन करतील. ओके. मोमेंटला मला तुम्हाला सांगता येत नाही. तर मागच्या 6 दिवसांपासून चौकशी सुरू आहे. पार्टी ऑर्गनाईजचं काही मोटिव्ह किंवा काही निष्कर्षापर्यंत आपण पोहोचलो का? आता जेवढी चौकशी झालेली आहे त्या चौकशीच्या अनुषंगाने आमच्याकडे काही निष्कर्ष निघत आहेत, परंतु ते चौकशी पूर्ण झाल्यानंतर जे एखादा निष्कर्ष पण आपल्याला पोहोचता येत आहे. म्हणजे अर्धवट निष्कर्ष आपल्याला डिस्क्लोज पण करता येत नाही कुठल्या गोष्टी. गेल्या 6 दिवसापासून आपण चौकशी करतात, आपल्या हाती अद्याप काहीच लागलं नाही असं नाही म्हणता येणार आपल्याला की हाती काही लागलं नाही आहे. चौकशीत बऱ्याच गोष्टी समोर येतात, त्या अनुषंगाने चौकशी चालू असते. आलेत का काही गोष्टी? पूर्ण झाल्यावर सांगेन ना ती. ओके सर, थँक्यू. चौकशी झाली. आज वकिलासोबत बडगुजर आले होते. नेमकं काय आजच्या चौकशीमध्ये अतिरिक्त माहिती तुम्हाला मिळाली? आजच्या चौकशीत त्यांनी काही प्रश्नांची आमची उत्तरं दिली. त्यांनी काही प्रश्नांची उत्तरं लेखी स्वरूपात देणार असं त्यांनी त्यांच्या वकिलांनी सांगितलेलं आहे की त्यांना काही प्रश्न कायदेशीर त्यांना उत्तरं द्यायची असतील, त्यामुळे त्यांनी ते उत्तरं लेखी स्वरूपात देतो असं सांगितलेलं आहे. त्याकरता ते वेळ घेऊन गेलेले आहेत. त्यामुळे सर, मेन जी पार्टी आयोजन करण्यात आली होती त्या पार्टीच्या अनुषंगाने सगळी चौकशी सुरू आहे. ते पार्टी कोण आणि कुणासाठी म्हणजे ते केलं होतं हे काही समोर आले चौकशीतून? काही आमच्या चौकशीत समोर आलेल्या काही गोष्टी आहेत, परंतु त्या आता चौकशी पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला डिस्क्लोज करता येणार नाही. तर अजून किती दिवस ही चौकशी अशी सुरू राहणार? असं काही आता निश्चित सांगता येणार नाही, कारण चौकशी आहे. चौकशीला प्रश्नाला ज्यावेळेला प्रत्येक वेळा आपण चौकशी करतो त्यामुळे आणखी नवीन नवीन प्रश्न तयार होतात. ती चौकशी संपल्यानंतरच आपलं सांगतो. सर, इतरांची देखील आपण चौकशी केली. त्या चौकशीमध्ये काहींनी तुम्हाला जबाब दिलेला आहे की सलीम कुत्तासाठीच ही पार्टी आयोजित करण्यासाठी होती. नेमकं याच्यामधलं तथ्य काय? इतरांनी आमच्याकडे काय जबाब दिले ते आमच्याकडे चौकशीच आहे, त्यामुळे कोणासाठी केली काय केली हे सगळं आम्ही चौकशी पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला त्याचं हे करतो. सर, बडगुजरांच्या व्यतिरिक्त अजून कोणी पॉलिटिकल लोक यामध्ये आहेत का, त्या पार्टीत गेले होते किंवा असं काही? आता तो त्याचं डिस्क्लोजर करता येणार नाही, कारण चौकशीला थोडी वाद आहे त्यामध्ये. बडगुजरांनी कधी बोलवलं आहे परत चौकशीसाठी? त्यांनी आता 2 दिवसाचा वेळ मागितलेला. त्यांनी सांगितलेलं आहे की मी त्यांच्या वकिलांनी सांगितलं की जी प्रश्न आपण त्यांना विचारले होते त्यांनी काही प्रश्नांची उत्तरं दिली. काही त्यांना असं वाटतं की कायदेशीर त्यांना लेखी उत्तर देणार. त्यामध्ये त्यांनी 2 दिवसाचा वेळ मागितलेला आपल्याकडे. आतापर्यंत किती प्रश्न विचारून झाले असेल सर, म्हणजे नंबर ऑफ क्वेश्चन्स? आता तशी मी काही काउंटिंग आपली झाली नाही आहे, पण बऱ्यापैकी विचारलेलं आहे त्यांना. अजून किती जणांची चौकशी झाली? आपण सांगितलं जवळ 17-18 लोकांची चौकशी झालेली याच्यामध्ये. व्यंकटेश मोरेची पण चौकशी झाली काही असं झालेली आहे. त्याचा नेमकं काय सहभाग आहे? त्या चौकशीच्या नंतर पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला डिस्क्लोज करणार. अजून काही व्हिडिओ आलेले आहेत का? तो जो पहिला व्हिडिओ आलाय व्हायरल झालाय, त्याच्या व्यतिरिक्त अजून काही व्हिडिओ